जर त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा तर आपण राहणार कुठे, खाणार काय, स्वतःचा आणि मुलांचा खर्च कसा भागवणार, हे प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहतात. आर्थिक ताकद नसल्यामुळे बऱ्याच वेळा स्त्रियांना मुकाट्याने त्रास सहन करावा लागतो. शिवाय जेव्हा एखादी स्त्री तिच्या अवतीभोवतीच्या सगळ्या स्त्रियांना, जसं की तिची आई, आजी, त्रास सहन करताना बघत मोठी होते ना, तेव्हा तिला वाटायला लागतं की स्त्रीचा जन्मच सोसण्यासाठी झालेला आहे. लग्न झालं की हे सगळं सहन करावंच लागतं. त्रास सहन करणं ही तिची सवय बनते आणि ती ह्या अन्यायालाच आपलं नशीब मानायला लागते. वरतून कधीतरी सगळं नीट होईल ही खोटी आशा मनामध्ये असतेच. स्त्री ही मनातून खूप आशावादी असते. आज नाही तर उद्या घरातले माणसं सुधारतील, मुलं मोठी झाली की सासरचा त्रास कमी होईल, माझं चांगलं वागणं पाहून ह्यांना कधीतरी माझी किंमत कळेल, ह्या खोट्या आशेवर त्या वर्षानुवर्ष काढतात. पण दुर्दैवाने बऱ्याच वेळा ही आशा कधीच पूर्ण होत नाही आणि फक्त आयुष्य संपून जातं. कारण नातं दोघांनी मिळून टिकवायचं असतं, फक्त एका स्त्रीने बळी देऊन नाही. जर एखादं नातं टिकवण्यासाठी तुम्हाला रोज स्वतःचा स्वाभिमान आणि आनंद मारावा लागत असेल तर समजून जा की तुम्ही नातं टिकवत नाही आहात तर स्वतःला संपवत आहात. सहन करण्याला महानता समजू नका, कारण अन्याय सहन करणं हा सुद्धा एक गुन्हाच आहे. जर कोणी तुमच्याशी आदराने वागत नसेल, टोमणे मारत असेल किंवा तुम्हाला गृहीत धरत असेल तर तिथे आवाज उठवलाच पाहिजे. आता हे करायचं कसं? तर भांडण करायचं नाही, आरडाओरडा किंवा आदळआपट करायची नाहीये. जेव्हा कोणी चुकीचं वागेल तेव्हा शांत पण अत्यंत ठाम आवाजात त्यांना जाणीव करून द्या की तुम्ही माझ्याशी या भाषेत बोललेलं मला चालणार नाही, किंवा ही गोष्ट चुकीची आहे, मी हे स्वीकारू शकत नाही. जेव्हा तुम्ही चुकीच्या गोष्टीला पहिल्याच वेळी स्टॉप लावता तेव्हा समोरची व्यक्ती सुद्धा पुढच्या वेळी तसा वागताना विचार करते. ह्या सगळ्या प्रक्रियेला आपल्या संस्कृतीमध्ये काय म्हणतात माहितीये? स्वधर्म पाळणं. स्वधर्म म्हणजे स्वतःबद्दलची तुमची जी पहिली जबाबदारी आहे ना, ती आधी पूर्ण करणं. स्वतःबद्दलची जबाबदारी पूर्ण करणं म्हणजे स्वार्थी होणं नाहीये, तर स्वतःचा पाया इतका मजबूत करायचा आहे की जेणेकरून तुम्ही इतरांना सुद्धा खंबीरपणे साथ देऊ शकता. आपण स्वतःप्रती असलेली ही जबाबदारी प्रॅक्टिकल आयुष्यात कशी पूर्ण करू शकतो, त्याच्या 5 महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. पहिली गोष्ट आहे, स्वतःच्या शरीराची आधी काळजी घ्या. आपल्यातल्या अनेक जणी घरच्यांच्या आरोग्यासाठी रात्रीचा दिवस करतात, पण स्वतःच्या आरोग्याकडे पार दुर्लक्ष करतात. सगळ्यांचं खाऊन झाल्यावर जे उरेल ते मी खाईल, किंवा थोडं डोकं किंवा अंगच दुखतंय, होईल ठीक, असं म्हणून आपण स्वतःच्या आजारांकडे डोळेझाक करतो. आता मात्र रोज स्वतःच्या आरोग्यासाठी, आहारासाठी आणि विश्रांतीसाठी वेळ काढा. तुम्ही सुदृढ असाल तरच अख्खं घर हेल्दी राहील. स्वतःच्या तब्येतीची जबाबदारी दुसऱ्या कुणावर न टाकता स्वतः हाती घ्या. दुसरी गोष्ट आहे, भावनिकदृष्ट्या दुसऱ्यांवर अवलंबून राहणं बंद करा. माझ्या नवऱ्याने माझं कौतुक केलं तरच मला आनंदी वाटेल, मुलांनी माझं ऐकलं तरच मी एक यशस्वी आई आहे, ह्या विचारांमुळे आपण आपल्या आनंदाची चावी दुसऱ्याच्या हातात देऊन टाकतो. समोरची व्यक्ती जशी वागेल तसा आपला मूड बदलतो, पण तुमच्या आनंदाची आणि समाधानाची सुद्धा जबाबदारी तुमची स्वतःची आहे.